आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी वैभव नाईक, राजन साळवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी हजर असतील। ठाकरे गटाकडनं यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीकडनं नारायण राणेंच्या नावाची चर्चा आहे, मात्र अद्याप त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा झालेली नाही। याबद्दल बोलताना विनायक राऊतांनी टीका केली आहे। मंगळवार 16 एप्रिल 2024 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आज मी अर्ज दाखल करत आहे। आता जी युती आहे, शिवसेना म्हणजे गद्दार गटांची आणि भाजपाची युती आहे, ते कदाचित चाचपणी करत असतील की विनायक राऊत यांच्यासमोर कमीत कमी मतांनी कोण पडेल ह्याची चाचपणी झाल्यानंतर ते उमेदवार जाहीर करतील असं वाटतं मला। नारायण राणेंचं आव्हान नाही मी समजत आहे, उलट नारायण राणेंना सुद्धा तिसऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक दाखवण्याची एक संधी आम्हाला मिळालेली आहे। ती संधी आम्ही म्हणजे दुरावणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।